टू जर्नी विथ जित. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितला असेल हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर बरेच जण मला DM करत होते इंस्टाग्रामला की दादा तुझं कॉलेज कसं आहे, जे की त्या कॉलेजला आमचा नंबर लागलेला आहे, आम्ही ॲडमिशन घेऊ का नको. तर सगळं रिव्ह्यू मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुमचे सगळे डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, कारण मला बरेचसे DM आले आणि बरेचसे मुलं मला विचारत होते कॉलेज कसं आहे, काय आहे, माझा कॅपराऊंड 1मध्ये लागला, 2मध्ये लागला, मी घेऊ का नको, काय करू. तर सगळ्याचे डाऊट मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे मित्रांनो. तर ज्यांनी ते कॉलेज कॅम्पस बघितलं नसेल ते आधी व्लॉग बघून घ्या. कॅम्पस कसं आहे ते तुम्हाला आधीच कळून जाईल. तर सगळ्यात आधी मी माझी इन्फॉर्मेशन देऊन देतो. मी आहे 2020 पासआउट स्टुडंट फ्रॉम द सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा. ओके. तर तिथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पासआउट झालो आहे आणि सध्या आता जॉब करतो आहे IT मध्ये. तर बऱ्याच जणांची कंडिशन अशीच असेल. सगळ्यात आधी मला प्रश्न विचारायचा की कॉलेज कसं आहे. तर मित्रांनो, टीचिंगच्या बाबतीत कॉलेज खूप चांगलं आहे. कॉलेजला काही प्रॉब्लेम नाही. सगळे शिक्षक जे स्टाफ आहे ते चांगले हाय एज्युकेटेड. काही तर शिक्षक जे आहेत ते IIT मधून आलेले आहेत. तर शिक्षक एकदम चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बघायला गेलं तर मेकॅनिकल डिपार्टमेंटचे शिक्षक पण बरेचसे IIT मधून आलेले आहेत. बरेचसे आपले सिव्हिलवाले पण IIT मधून आले आहेत. पण सध्या डिमांडिंग जर चालू आहे ती ट्रेंड म्हणजे IT, CS वगैरे या ब्रांच. ओके. तर आपण त्याबाबत पण सगळं काही डिस्कशन करणार आहे. तर कॉलेज टीचिंगच्या बाबतीत एकदम चांगलं आहे. तर सेकंड प्रश्न होता की कॉलेजची फी किती आहे. तर कॉलेजची फी मी आत्ताच वेबसाईटवरनं चेक केली सर मित्रांनो, 1,12,035 रुपये अशी काही कॉलेजची फी आहे. तर तुम्ही तर स्क्रीनशॉट लावला आहे मी, तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून सगळी इन्फॉर्मेशन. आणि जर अजून तुम्हाला चांगले डिटेल्स हवे असतील तर तुम्ही कॉलेजची जी वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन येतो, हॉस्टेलची फी किती आहे. ठीक आहे, हॉस्टेलची फी पण तुम्ही जर मी आता चेक केली वेबसाईटलाच तर 75,000 दाखवते. त्यावेळेस पण 70,000च्या आसपास होती. आय थिंक जास्त काही हॉस्टेलची फी त्यांनी वाढवलेली नाही आहे. म्हणजे 4 वर्ष झाले आता. 70,000 होती तेव्हा, आता 75,000. जास्त फी वाढवलेली नाही. कॉलेजची पण फी जास्त वाढवलेली नाही. आमच्या वेळेस पण काहीतरी 96,000 का 1,00,000च्या आसपास काहीतरी होते. आता 1,12,000 आहे. म्हणजे जास्त फीज वाढवलेली नाही आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न होता मित्रांनो यांचा की कॉलेजचं प्लेसमेंट कसं आहे. तर प्लेसमेंट कसं होतं. तर मित्रांनो, कॉलेजचं प्लेसमेंट आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने एक सेंट्रल प्लेसमेंट होतं. म्हणजे कसं, सपोज सिंहगड वडगावचा एक स्टुडंट आहे आणि एक सिंहगड कोंढव्याचा स्टुडंट आहे. तर दोघांना अपॉर्च्युनिटी दिली जाते. पण जो स्टुडंट चांगला परफॉर्म करेल इंटरव्ह्यूमध्ये त्या स्टुडंटचं सिलेक्शन होतं. तर काही जण म्हणतात की वडगावचं जे स्टुडंट आहेत सिंहगडचे त्यांचं प्लेसमेंट जास्त होतं, SKNचे त्यांचे जास्त होतं कम्पॅरेटिव्हली आपल्या कोंढव्याचे. तर ते का होतं मित्रांनो, एक तुम्ही म्हणजे लॉजिकली थिंकिंग करा. जे पण टॉपर स्टुडंट येतात ते डायरेक्टली वडगाव किंवा SKNलाच त्यांचा नंबर लागतो. ओके. शिक्षक सगळे चांगले, वडगावचे पण चांगले आहेत आणि कोंढव्याचे पण चांगले, बट ते स्वतःच्या लेवलवर पण डिपेंड असतं. ते स्टुडंट म्हणजे चांगल्या कॉलेजमधनं, चांगल्या शाळेतनं आलेले असतात किंवा कॉन्व्हेंटमधलं इंग्लिश वगैरे हे सगळं चांगलं, इंटरव्ह्यू चांगला राहतो त्यांचा आणि ते सिलेक्ट होतात. त्यामुळेच जर सिंहगड वडगाव आणि आपलं जे SKN आहे तिथले पोरं जास्त सिलेक्ट होतात. ही रिॲलिटी आहे. आणि मी काय माझ्या कॉलेजचं म्हणजे खूप काही म्हणजे काय म्हणतो मी आता ते प्रशंसा करतोय तसं काही नाही मित्रांनो. ओके. जे काय ते मी जेन्युइन बोलते. ओके, टू बी ऑनेस्ट. तर जे काही मी सांगतोय ते पूर्ण रिअल इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर देतोय. किती पर्सेंटेज प्लेसमेंट आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे सगळ्यांचा. तर बाई तुम्हाला सांगतो मित्रांनो, तर प्लेसमेंट IT आणि कम्प्युटरला जास्त आहे. आमच्या वेळेस जेव्हा झालेलं होतं तर तेव्हा 60-70% तर इझिली झालं होतं. नंतर मग थोडं होतं 80% पर्यंत प्लेसमेंट झालं असेल. ओके. मेकॅनिकलचं पर्सेंटेज पाहिलं 10%, जास्तीत जास्त 10-15 पोरं प्लेस झाले होते, ते पण मेकॅनिकल कोअरचं बोलतोय. मग बाकीचे मग ऑफ कॅम्पस भरपूर झाले. तेव्हा तर TCS इन्फोसिसची लाटच्या लाट झाली होती आणि सगळे मेकॅनिकलवाले IT मध्ये घुसले, तर ते विचारूच नका. ओके. ते त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती कारण तेव्हा नेमकाच कोरोना. पण आत्ताची सध्याची परिस्थिती तर बघायला गेलं तर IT मध्ये पण आता डाऊनफॉल आलेला आहे. खूप सारे म्हणजे रिसेशन्स आलेले आहेत. तर त्यामुळे जास्त काय अपेक्षा ठेवू नका कॉलेजकडनं म्हणतोय मी. तर प्लेसमेंट येईल, हमखास प्लेसमेंट येईल. अपॉर्च्युनिटी सगळ्यांना भेटेल. प्लेसमेंट येतं आपल्यासाठी इन्फोसिस, TCS, Accenture, कॅपजेमिनी असे मोठमोठे MNC कंपनी आपल्या कॅम्पसला येत असतात. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. जर तुमचा स्टडी असेल चांगला तर तुम्हाला डेफिनेटली भेटेल. बऱ्याच लोकांना अबाउट 10 लाखचं पॅकेज सुद्धा भेटलं होतं, बट ॲव्हरेज पॅकेज ॲज अ 4-5 लाख भेटलं होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे जर TCS इन्फोसिसमध्ये जर तुम्ही ॲज अ प्रेशर गेला तर 3.5-4 लाखाचं पॅकेज असतं. तर पुढचा अजून एक प्रश्न आहे की मित्रांनो, तुमच्या कॉलेजमध्ये काही इव्हेंट वगैरे होता का. इव्हेंट तर जबरदस्त होतात. सिंहगड करंडक तुम्हाला तर माहितीच असेल.
जे कोणी तुमचे भाऊ बहीण आधी शिकलेले असतील त्यांना विचारा सिंहगड करंडक कसं असतं. सिंहगड करंडक एकदम टॉप लेवल इव्हेंट असते, या ठिकाणी फॉरेनरचे डीजे बोलवले जातात आणि सगळ्या स्टुडंटला अख्खं नाचवलं जातं. तर ते सगळं सेंट्रल असतं, सगळे सिंहगडचे स्टुडंट एका ठिकाणी जमतात तिथं सिंहगड वडगाव कॅम्पसला आणि तिथं ते होत असतात सगळे इव्हेंट. सो नॉट डाऊट इव्हेंट तर तगडे असतात, काही प्रॉब्लेम नाही. तर काही मुलांचं म्हणणं आहे की कॅम्पस कसं आहे, कॅम्पस आहे सिंहगडच्या कंपॅरेटिव्हली छोटा आहे, बट एकदम चांगला आणि एकदम म्हणजे निसर्गरम्य वातावरण असणारा हा आपला कॅम्पस आहे. जवळ बॉबदेव घाट आहे, तिथं डोंगर आहेत, दर्या आहेत, सगळं आहेत, तुम्ही तिथं फिरू शकतात. तिथं जवळ एक ट्रिनिटी म्हणून कॉलेज आहे ते पण आहेत. आणि हे पोरांचा एक डाऊट होता की एरिया कसा आहे. एरिया जास्त सिटीच्या आत नाही मित्रांनो, सिटीच्या थोडा बाहेर आहे. ओके, कोंडवा आहे, कोंडवाच्या बाहेर आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तिथं थोडासा डेव्हलपमेंट अंडर डेव्हलपमेंट एरिया आहे. चांगले तिथं मेस आहेत, सगळं आहे, हॉस्टेल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्टेल. जर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्टेल असेल तर तिथं 30-40 हजारपर्यंत बाहेर पण भेटून जाईल. चांगले तुम्हाला फ्लॅट आहेत तिथं फ्लॅट पण भेटून जाईल. सगळ्या सोयी आहेत, सोयींच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. ओके, तर हे असा कॉलेजचा सगळा कॅम्पस आहे. मला वाटतं मी सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. प्लेसमेंटचा पण डाऊट क्लिअर केलेला आहे की प्लेसमेंट सेंट्रल होत असतं, सगळ्यांना अपॉर्च्युनिटी भेटत असते. जो मुलगा हुशार तो त्याच्यात अभ्यास करण्याची हिंमत सगळं काही असेल इंटरव्ह्यू क्लिअर करण्याचं तर त्याचं प्लेसमेंट होणार. तर तुम्ही कोणत्या पण सिंहगडचे असो, हे सगळे तुमचे डाऊट क्लिअर केलेले. कॉलेज टीचिंगच्या बाबतीत एक नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, तर तुम्हाला अजून बेटर कोणत्या दुसऱ्या भेटत असेल तर तुम्ही त्याला प्रेफर करू शकता. दॅट्स माय पॉईंट. ओके, तर मग मित्रांनो, ज्यांचं सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग लागलं असेल बिंदास ॲडमिशन घेऊन टाका, जास्त डाऊट घेऊ नका, मस्तपैकी तयारीला लागा. आता काही आपल्याकडे टाईम राहिला नाही, डायरेक्ट सेकंड इयरवाले स्टुडंट आत्ता हे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर जा आणि घेऊन टाका ॲडमिशन. मित्रांनो, मी आता जास्त काही व्हिडिओ जास्त लांबवत नाही आहे, व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. अजून काही तुमचे डाऊट असतील तर माझ्या इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही फॉलो करा, तिकडे तुम्हाला DM करा, DM करून विचारू शकतात प्रश्न काही तुम्हाला डाऊट असतील तर. सो गाईज, आय एम स्टॉपिंग हिअर. तर मित्रांनो, चला मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. असेच मी ट्रॅव्हल्स व्हिडिओ पण बनवत असतो, तुम्ही फॉलो करू शकतात, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. बाय बाय.